श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो सावधान. येणारा शुक्रवार तुमच्या आयुष्यातील अंतिम फैसला ठरणार आहे. ज्योतिषशास्त्राचे दिग्गजही चक्रातून गेले आहेत, कारण येत्या शुक्रवारी मेष राशीच्या कुंडलीत एक अत्यंत भयानक आणि रहस्यमय खेळ सुरू होणार आहे. गुरुवारची मध्यरात्र उलटतात तुमच्या घरात अशा काही नकारात्मक शक्ती सक्रिय होतील, ज्या तुमची सर्वात मोठी ताकद, तुमची प्रगती एका झटक्यात हिरावून घेऊ शकतात. मेष राशीच्या जातकांनो डोळे उघडा. येणारा शुक्रवार तुमच्या आयुष्यातील असा एक दिवस आहे जो तुमच्या संपूर्ण भविष्याचा अंतिम फैसला करणारा ठरेल. ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञही या दिवसाच्या ग्रहाच्या स्थितीकडे पाहून थक्क झाले आहेत, कारण शुक्रवारी पहाटेपासूनच तुमच्या कुंडलीत एक भयावह आणि रक्तसंजित ऊर्जा सक्रिय होणार आहे. तुम्हाला कल्पनाही नसेल अशा पद्धतीने निसर्ग तुम्हाला काही संकेत देत आहे, जे तुमच्या आगामी काळातील कठीण प्रसंगाची नांदी आहेत. जर तुम्हाला तुमच्या हसत खेळत आयुष्याला या वादळापासून वाचवायचे असेल, तर हा शुक्रवार कसा असेल आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे जाणून घेणे आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला छातीत विनाकारण धडधड जाणवेल किंवा मनात कसली तरी अघटित घटना घडणार असल्याची तीव्र भीती वाटत असेल, तर अजिबात घाबरून जाऊ नका. पण सावध नक्की व्हा. घरातील पाळीव प्राणी अचानक विचित्र पद्धतीने वागू लागतील किंवा तुमच्या घरात एक गूढ आणि गुदमरल्यासारखी शांतता पसरलेली दिसेल. अनेक जण या सुरुवातीच्या अस्वस्थतेला केवळ भ्रम समजून नजरअंदाज करण्याची मोठी चूक करतात. पण लक्षात ठेवा, ही शांतता एका मोठ्या वादळाची पूर्वसूचना आहे. ही वेळ तुमच्या अंतर्मनाला जागृत करण्याची आहे, कारण तुमच्या घरातील सूक्ष्म ऊर्जेत होणारे हे बदल तुम्हाला कोणत्या तरी मोठ्या संकटापासून सावध करत आहेत. या पहाटे तुम्ही केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नशिबाचा हा सापळा विनाकामी करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. जरी ही पहाट तुम्हाला भीतीदायक वाटत असली, तरी यामागे एका मोठा सकारात्मक किरणही दडलेला आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहाची ही उलटफेर प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील जुन्या अडचणी, विस्कळीत गोष्टीचा कायमचा नायनाट करण्यासाठी सुरू झाली आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही या पहाटेच्या वेळी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल. तुमच्या आयुष्याला एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर नेऊन ठेवणाऱ्या या शुक्रवारी नक्की काय घडणार आहे, याची संपूर्ण सत्यता समजून घ्यावा. मेष राशीच्या जातकांनो सावध व्हा. शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत तुमच्या कुंडलीत राहू आणि मंगळाची युती अत्यंत भयानक मायावी जाळे विरणार आहे. या काळात तुमचा सर्वात जवळचा मित्र, नातेवाईक किंवा तुमचा विश्वासू व्यावसायिक भागीदार तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावले, तेच व्यक्ती तुमची सर्वात मोठी फसवणूक करणार आहे. या फसवणुकीचा धक्का इतका प्रचंड असेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटेल आणि केवळ पैशानेच नाही, तर विश्वासाचेही मोठे नुकसान होईल. या काही तासात तुमच्या आजूबाजूला एक असे षडयंत्र रचले जाईल, ज्यामुळे तुमचे वैयक्तिक गुपित, आर्थिक व्यवहार किंवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमजोरी सार्वजनिक होऊ शकते. समोरची व्यक्ती इतक्या चाणक्यतेने वागेल की त्याचा खोटा मुखवटा ओळखणे तुम्हाला सुरुवातीला अशक्य वाटेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला या संकटाचा सामना करण्यासाठी प्रचंड मानसिक ताकद देत आहे. पण त्याच वेळी एक चुकीचे पाऊल तुमचे नाव आणि प्रतिष्ठा धुळीस मिटवू शकते. तुमची मानसिक शांतता नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला अशा वादात ओढले जाईल, ज्याचा तुमच्या आयुष्याशी दुरूनही संबंध नाही. परंतु मेष राशीच्या जिद्दी स्वभावाला लक्षात घ्यावे लागेल की हा विश्वासघात प्रत्यक्षात एक दैवी इशारा आहे. या घटनेच्या शेवटी एक अत्यंत सकारात्मक वळण दडलेले आहे. या प्रसंगामुळे तुमच्या आयुष्यातील एक पांढरा पेशा शत्रू आणि खोटा मुखवटा घातलेली व्यक्ती कायमची तुमच्या आयुष्यातून दूर होणार आहे. ही व्यक्ती आजवर तुमच्या प्रगतीला वाळवीसारखी आतून पोखरत होती. हा कवट अनुभव तुम्हाला भविष्यासाठी अधिक मजबूत आणि सावध बनवेल. या दुपारच्या विश्वासघाताच्या आगीतून तुम्ही अग्निपरीक्षा
प्रमाणे बाहेर पडाल आणि तुमच्या यशाचा एक नवीन निष्कलंक मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या जातकांनो, सूर्यास्त होताच तुमची खरी अग्निपरीक्षा सुरू होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या मोबाईलवर एक असा अज्ञात नंबरवरून फोन येईल किंवा दारावर एक असा संदेश येईल जो पाहताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. हा एखादा सामान्य कॉल नसेल, तर भूतकाळात तुम्ही गाडून टाकलेले एक कडू सत्य अचानक तुमच्या समोर जिवंत होऊन उभे राहील. या कॉलमुळे तुम्हाला क्षणभर भीती वाटेल आणि आता पुढे काय करायचे या विचाराने तुमचे मन पूर्णपणे ग्रासून जाईल. हा फोन कॉल अशा व्यक्तीकडून असू शकतो ज्याच्याशी तुमचा संबंध तुटून अनेक वर्षे झाली आहेत किंवा ज्याची भीती तुम्हाला नेहमी सतावत होती. समोरून येणारा आवाज तुमच्या गुप्त आर्थिक व्यवहाराची किंवा तुमच्या एखाद्या जुन्या चुकीची उकल करेल. ही माहिती ऐकताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या डोळ्यासमोरून तुमच्या प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण होतील. हे संकट तुमच्या संयमाची आणि मानसिक शक्तीची एक सर्वात मोठी कसोटी असेल. एक चुकीचा निर्णय आणि तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अत्यंत शांत आणि सावध राहण्याची गरज आहे. मात्र मेष राशीच्या जातकांनो, घाबरून जाऊ नका. या भीतीदायक वाटणाऱ्या कॉलच्या मागे दडली आहे तुमच्या भाग्याची सुवर्ण चावी. हा संदेश केवळ संकटाची सूचना नसून तुम्हाला एका मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवणारा सुरक्षा कवच ठरणार आहे. याच फोन कॉलच्या निमित्ताने तुमची गेल्या अनेक दिवसापासून रखडलेली कामे, नोकरीतील पगारवाढ किंवा व्यवसायातील मोठी डील अचानक फायनल होणार आहे. हे रहस्य उघड होताच तुमचे नशिबाचे बंद दरवाजे एका क्षणात उघडतील. संध्याकाळ संपता संपता तुमच्या घरात आनंदाची लाट येईल, हे नक्कीच. आता मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची. दिवसभराची धावपळ, मानसिक ताण आणि दुपारचा तो विश्वासघाताचा धक्का, हे सर्व आता इतिहास जमा होणार आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजता तुमच्या कुंडलीत ते भयावह आणि अशुभ ग्रह पूर्णपणे शांत होतील. तुमच्या घरातील आणि मनातील जी नकारात्मक ऊर्जा आजवर तुम्हाला अस्वस्थ करत होती ती एका झटक्यात हवेत विसरून जाईल. ही रात्र तुमच्या नशिबाला पलटी देणारी ठरेल, कारण आता विश्वासाचा आणि प्रगतीचा एक नवा अध्याय तुमच्या आयुष्यात जन्माला येणार आहे. रात्री 10 नंतर जेव्हा तुम्ही शांततेत बसाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रगतीमध्ये जे अडथळे होते किंवा जी माणसे तुम्हाला त्रास देत होती ती आता तुमच्यापासून कायमची दूर गेली आहे. निसर्गाने स्वतःहून तुमच्या आयुष्यातील हा कचरा साफ केला आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला निर्धाकपणे यशाच्या शिखरावर पोहोचता येईल. आता तुमच्या मनात उद्याच्या भविष्याबद्दल एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. तुमच्या घरातील वातावरण पुन्हा एकदा आनंदाने आणि शांततेने न्हाऊन निघेल आणि तुम्हाला जाणवेल की जे काही घडले ते तुमच्याच भल्यासाठी होते. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमची प्रगती खरोखर सर्व गुप्त शत्रू भस्मात झाले आहेत. या रात्री तुम्हाला जी प्रसन्नता आणि सात्विकता जाणवेल ती तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेण्यासाठी प्रयुक्त करेल. तुमच्या नोकरी, व्यवसायात आणि कौटुंबिक जीवनात आता खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सुरू होत आहे. पण लक्षात ठेवा, हे सर्व कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला शेवटच्या भागात दिलेल्या एका गुप्त उपायाची जोडी द्यायची आहे. नशिबाची दोरी आता तुमच्या हातात आहे आणि येणारा सूर्योदय तुमच्यासाठी धनलाभाची नवी पहाट घेऊन येणार आहे. शेवटच्या भागात पाहूया तो अचूक उपाय. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती या शुक्रवारी आलेल्या या संकटांना कायमचे निरोप देण्याची. संपूर्ण दिवसभराच्या ग्रहाच्या स्थितीचा मुकाबला केल्यानंतर आता तुमच्या हातात नशिबाची दोरी आहे. तुम्हाला वाटत असेल की हे सर्व कठीण प्रसंग पुन्हा कधी येणार नाहीत, तर हो, त्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण प्रभावी देवी उपाय करायचा आहे. हा उपाय तुमच्या घरातील वास्तुदोषांना दूर करेल आणि तुमच्यावर महादेवाची कृपा दृष्टी कायमची राहील याची खात्री देईल. शुक्रवारी रात्री 10 नंतर हा उपाय करा. तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर शांतपणे बसा. आता एका शुद्ध तांब्याच्या ताटात थोडे कुंकू आणि अक्षदा ठेवा. त्यानंतर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करा
आणि हा दिवा लावताना तुमच्या मनात एकच दृढ विश्वास असू द्या की हा प्रकाश तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार आणि नकारात्मकता नष्ट करत आहे. डोळे मिटून आपल्या कुलदेवतेचे किंवा साक्षात महादेवाचे मनापासून स्मरण करा आणि शांत चित्ताने ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. मेष राशीच्या जातकांना हा मंत्र तुमच्या मनातील सर्व अस्वस्थता दूर करून तुम्हाला प्रचंड मानसिक शक्ती देईल. या उपायामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या भविष्यातील सर्व आर्थिक अडचणी, नोकरीतील समस्या आणि कौटुंबिक तणाव कायमचे भस्मात होतील. निसर्गाने तुमच्या नशिबाची दोरी आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे आता निश्चित राहा आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. येणारा उद्याचा सूर्य तुमच्यासाठी अफाट धनलाभ, उत्तम आरोग्य आणि आनंदाची न संपणारी नवीन पाठ घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यात येणारा हा बदल अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. व्हिडिओ फक्त मेष राशीच्या लोकांसाठीच नाही तर ज्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे त्यांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. अशाच रोजच्या अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.